हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र पुरोगाम्यांचा आहे असं म्हणत अनेक राजकीय नेते आपली राजकीय पोळी भाजून घेतात। मात्र या अनेक राजकीय नेत्यांमध्ये असेही काही नेते आहेत ज्यांनी पुरोगामित्वाच्या नावाखाली आपल्या राज्याचा इतिहासच पिवळा करून टाकला आणि हा पिवळा इतिहास लिहिण्यासाठी याच नेत्यांनी काही पानसट आणि छपरी इतिहासकारांची नेमणूक केली। या टुकार इतिहासकारांनी आपल्या अकलेचे तारे तोडत आपल्या कल्पना विलासानुसार या राज्याचा आणि या राज्यातल्या महापुरुषांचा अत्यंत तर्कहीन असा इतिहास लिहायला सुरुवात केली। यातून यांना फक्त एकच गोष्ट सिद्ध करायची होती, ती म्हणजे महाराष्ट्र हा किती पुरोगामी आहे बघा, महाराष्ट्रामध्ये आधीपासूनच सहिष्णुता आहे आणि महाराष्ट्र हा मुस्लिम प्रेमी सुद्धा आहे, मुस्लिमांचं सुद्धा या महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान आहे, किंबहुना मुस्लिमांचंच या महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीसाठी खूप मोठं योगदान आहे असा पिवळा घाणेरडा छपरी टुकार इतिहास आपल्या माथी मारण्यात आलेला आहे। आणि यातलंच एक उदाहरण म्हणजे फातिमा। आता हे फातिमा प्रकरण काय आहे तर सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून ही फातिमा त्या काळी स्त्री शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करत होती आणि स्त्री शिक्षणाचं कार्य करत होती, तेव्हा तिच्यावर देखील शेण फेकण्यात आलं, तिला देखील दगड मारण्यात आली असा एक विकृत इतिहास, आता एक धादांत खोटा इतिहास आपल्याकडच्या छपरी टुकार विकृत इतिहासकारांनी लिहिला। मात्र यांच्यापैकीच काही लिहिणाऱ्यांनी समोर येऊन हा इतिहासच कसा भंपक आहे हे दाखवून दिलं आणि पुरोगामीत्वाचा जो ढोल बडवणारे आहेत त्यांचा बुरखा टराटरा फाटला। कसा हे आजच्या व्हिडिओमधून तुम्ही जाणून घेणार आहात, तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे। यातून समाजाचं प्रबोधन व्हावं आणि समाजाचे डोळे उघडावेत, लोकांना सत्य परिस्थिती कळावी हाच आमचा प्रयत्न आहे। मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती, प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची ही छोटीशी क्लिप आवर्जून बघा। पति राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। इतिहासाचं विकृतीकरण करणं हेच पुरोगामित्वाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे, किंवा हेच केल्यानं आपल्याला पुरोगामी असल्याचं सर्टिफिकेट मिळतं असा काही जणांचा भ्रम झालेला होता। या भ्रमातूनच या लोकांनी अनेक पानसट टुकार आणि छपरी इतिहासकार निर्माण केले। या इतिहासकारांना प्रोत्साहन दिलं आणि स्वतःच्या सोयीप्रमाणे स्वतःच्या कल्पनेनुसार इतिहास रचायला सुरुवात केली। यातलंच एक उदाहरण म्हणजे फातिमा शेख। फातिमा शेख ही सावित्रीबाई फुले यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करत होती असा धादांत खोटा इतिहास पसरवण्यात येत आलाय आणि हाच इतिहास आजपर्यंत आपल्या माथी मारण्यात आला। याच इतिहासाचा दाखला देत संभाजीनगर मधील काही मुस्लिम संघटनांनी पुढे येऊन फातिमा शेख यांना सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा आणि त्यांच्या नावाने एखादी शाळा उघडण्यात यावी अशी देखील मागणी केली। मात्र या फातिमा शेख हिचा खरंच स्त्री शिक्षणामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सहभाग होता की नाही हे तपासून बघणं सुद्धा अगोदर तितकं गरजेचं आहे। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ काळजीपूर्वक नीट बघा मित्रांनो। चला आता जरा आपण फॅक्ट चेक करूया आणि थोडी सत्यता तपासून पाहूया। तर मूळ मुद्दा सुरू इथून होतो की फातिमा शेख हिने सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचं त्यावेळी कार्य केलं आणि त्याचा इतका उदो करण्यात आला की अचानकच 2005 नंतर फातिमा शेख हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गाजायला लागलं। अनेक सभांमधून, व्याख्यानांमधून तिचे गोडवे गाण्यात येऊ लागले। मात्र पुरोगामित्वाची ही खोटाडी कुरकुर जी आहे ती आज उघड होणार आहे। सावित्रीबाई फुले यांच्या एका पत्रामध्ये फक्त एकदाच फातिमा असा उल्लेख आहे, फक्त तेवढं एकच वाक्य आहे, ते त्याचा पुरेसा असलेले एकमेव वाक्य आहे। ते वाक्य असं आहे की
फातिमास त्रास पडत असेल पण ती कुरकुर करणार नाही. आता यामध्ये नेमका कसला त्रास, कसली कुरकुर, शेतातल्या कामाची कुरकुर होती की घरकामाची कुरकुर होती? फातिमाला नेमका कशाचा त्रास पडत होता? फातिमाचं पोट दुखत होतं का, किंवा फातिमाला दुसऱ्या निकाहची किंवा 3 तलाकची भीती वाटत होती का? याबद्दल सावित्रीबाई फुले यांनी कुठेही काहीही उल्लेख केलेला नाही. फक्त काय तर फातिमास त्रास पडत असेल पण ती कुरकुर करणार नाही इतकाच काय तो त्यांच्या एका पत्रामध्ये उल्लेख. पण पुरोगामी थापाडेपणाचा आणि खोटारडेपणाचा सर्वोत्तम आविष्कार म्हणून या फातिमाची इतिहासामध्ये नोंद करण्यात आली. 1995च्या अगोदर जे कोणी शाळेमध्ये शिकत होते त्या शाळेमध्ये शिकत असणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याच्या कानावर या फातिमाच्या कार्यगौरवाचा उल्लेख पडलेला नसेल किंवा त्यांना फातिमा हे नाव सुद्धा तोपर्यंत माहीत नसेल. नव्याने शोधण्यात आलेली ही एक काल्पनिक मुस्लिम समाज सुधारक एका कुरकुर या वाक्यावरून इस्लाम सेवक पुरोगाम्यांनी फातिमा हे एक नवीन कॅरेक्टर तयार केलं आणि त्या पत्राला शेख हे आडनाव देण्यात आलं. कारण मूळ पत्रात फातिमा शेख होती की फातिमा फर्नांडिस होती याबद्दल सुद्धा काहीच माहिती देण्यात आलेली नाहीये. पुरोगामी इस्लाम धर्माचे नौकर असल्याने फातिमाचे शेख असे आडनाव ठेवण्यात आले, ते देखील हेतू पुरस्सरपणे. आणि मग तिला महात्मा फुलेंच्या शाळेतली शिक्षिका सुद्धा बनवण्यात आलं. मग अमेरिकेतल्या अर्बन नक्षलवाद्यांनी तिच्यावर काही लेख लिहिले आणि एका नव्या व्यक्तीची इतिहासाला ओळख करून देण्यात आली. यावर कळस म्हणून की काय मुस्लिम सत्यशोधकच्या कट्टर इस्लामी अध्यक्षाने मग फातिमाची जन्मतारीख सुद्धा जाहीर केली. ही जाहीर केलेली जन्मतारीख म्हणजे 9 जानेवारी. पुढे डाव्या लोकांनी गुगलमध्ये लग्गा लावून फातिमा शेखचे गुगल डूडल बनवले आणि अशा प्रकारे एका बुरखाधारी धादांत खोट्या असलेल्या समाजसेविकेचा जन्म झाला. यातून पुरोगामी मानसिकता दिसून येते. आता आम्ही तुम्हाला जो एक फोटो दाखवणार आहोत तो आहे फातिमाचा क्ष किरणांनी घेतलेला फोटो. यात बुरखा घातलेली आणि इस्लाम धर्माने शोषण केलेली स्त्री आहे. तरी समाज सुधारणा करण्यासाठी या मुस्लिम स्त्रीचा विरोध कोणाला तर हिंदूंना. हिंदूंमध्ये जातीय भांडणं लावणं, दंगली घडवणं ही पुरोगाम्यांची कामं या काल्पनिक मुस्लिम समाज सुधारकांना देण्यात येतात. म्हणजे आता ही जी कोणी काल्पनिक फातिमा शेख आहे तिचे सामाजिक कार्य काय? इस्लाम धर्मातील ट्रिपल तलाक, बुरखा, हलाला, स्त्रियांचे शोषण याबद्दल या काल्पनिक फातिमा शेखचे काही विचार आहेत का? की इस्लाम हा एक परिपूर्ण धर्म असून इस्लाम धर्मात सुधारणेची काहीच गरजच नाही असं या पुरोगामी मत काल्पनिक फातिमा बी या सुद्धा बाळगत होत्या? फातिमा शेख मुस्लिम समाज सुधारक असतील तर मुस्लिम समाजात तिने कोणत्या सुधारणा केल्या? इस्लाम धर्म सोडून महात्मा फुलेंच्या सत्यशोधक धर्मात फातिमाने नक्की प्रवेश केला होता का? तो कधी केला होता? महात्मा फुलेंचे धार्मिक मत काल्पनिक फातिमा बीला मान्य होतं का? तलाक, बुरखा आणि बहुपत्नीत्व असलेला इस्लाम सोडण्याची इच्छा कधीच या समाजसेवक फातिमा बीला झाली नसेल का? पुरोगाम्यांना एक बुरख्यातली स्त्री समाज सुधारक म्हणून हवी आहे. तिने समाज सुधारक होण्यासाठी मुस्लिम धर्मात कोणतीही सुधारणा करण्याची गरज नाही. हिंदूंबद्दल द्वेष बाळगला आणि हिंदूंच्या जातीपातीत काड्या घातल्या की पुरोगामी समाज सुधारणेचा कंड शमला जातो. काल्पनिक फातिमा शेखने एकही सुधारणा अजून तरी मुस्लिम समाजात केलेली नाही असं जर कुठे आढळून आलेलं असेल तर यांनी पुराव्यांनिशी ते सादर करावं. मात्र पुरोगाम्यांच्या परिकल्पनेतल्या या तथाकथित मुस्लिम समाज सुधारकाने किमान एखादी तरी काल्पनिक सुधारणा मुस्लिम धर्मामध्ये करावी ही अपेक्षा ठेवणं सुद्धा भाबडेपणाचीच आहे, नाही का? कारण पुरोगामी मनोराज्यातल्या काल्पनिक मुस्लिम समाज सुधारक या हिंदूंच्या विरोधासाठी आणि हिंदूत जातीय दंगली घडवण्यासाठी केला गेला आहे. धर्मात न्याय, समता, बंधुता, लोकशाही, विज्ञान, संविधान असं सगळं असायलाच पाहिजे. यासोबतच टेक्नॉलॉजी सुद्धा असायलाच पाहिजे. मात्र इस्लाम धर्मामध्ये न्याय, समता, बंधुता, लोकशाही, विज्ञान, संविधान, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी यांसारख्या गोष्टी आधीपासूनच आहेत. म्हणूनच तर यांनी जाहीर केलेलं होतं की
पृथ्वी ही गोल नसून पृथ्वी ही चपटी आहे, सोबतच पृथ्वीपेक्षाही चंद्र मोठा आहे अशी शिकवण यांच्या मदरशांमधून दिली जाते। त्यामुळेच कदाचित फातिमा बीला असं वाटलं असेल की मुस्लिम समाजामध्ये समाज सुधारणा करण्याची अजिबातच काहीच गरज नाही आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनातून तिने काहीही पावले उचलली नसावीत। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, फातिमा शेख हे काल्पनिक नाव महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत कसं काय जोडण्यात आलं? खरं तर सावित्रीबाई फुले यांच्या एका पत्रामध्ये फक्त एकाच वाक्यामध्ये फातिमा इतकाच उल्लेख आहे, ज्यामध्ये शेखही नाहीये, बेगही नाहीये, खान नाहीये, पठाण नाहीये किंवा फातिमाच्या पुढे कुठलंही आडनाव नाहीये जेणेकरून तिची आयडेंटिटी क्लिअर होईल। मात्र असं असतानाही एका इतिहासकाराने याच एका वाक्याचा संदर्भ लावत फातिमा नावाचं कॅरेक्टर रंगवलं आणि हे कॅरेक्टर रंगवणारा हा इतिहासकार म्हणजे दिलीप मंडल। आता फातिमा शेख या सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षण कार्यातील सहकारी होत्या ही काल्पनिक कहाणी मीच रचलेली आहे असं जाहीर करून प्राध्यापक दिलीप मंडल यांनी फातिमा शेख यांच्या नावाने उसासे टाकणाऱ्या जमाते पुरोगामीचे जाहीर वस्त्रहरण करून टाकलेले आहे। प्राध्यापक दिलीप मंडल यांनी स्वतःच जाहीर केलेलं आहे, स्वतःच जाहीरपणे सांगितलेलं आहे की महात्मा फुलेंच्या संपूर्ण वाङ्मयात या पात्राचा कुठेही उल्लेख नाहीये आणि हीच गोष्ट हरी नरके यांनी सुद्धा सांगितलेली होती। अहो उल्लेख कसा असेल, कारण हे पात्रच दिलीप मंडल यांनी त्यांच्या कल्पनेतून निर्माण केलं होतं असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे। 2006च्या आधी या पात्राचा कुठेही उल्लेख नाहीये आणि जर असेल तर कोणीही दाखवून द्यावं असं जाहीर आव्हानच स्वतःच दिलीप मंडल यांनी केलं ना। त्यांच्या या आव्हानाला कोणीतरी पुरोगाम्यांनी प्रतिसाद दिला का किंवा दिलीप मंडल खोटं बोलत आहेत असं तरी कोणी सिद्ध करून दाखवलेलं आहे का? तर अजिबातच नाही। मात्र याचं खंडन न करता अजूनही काही पुरोगामित्वाचा ढोल बडवणारे पुरोगामी फातिमा शेख यांचा उल्लेख प्रथम मुस्लिम समाज सुधारक महिला असा करतात आणि सावित्रीबाई फुले यांच्या सोबत फातिमा शेख यांनी खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचं कार्य केलं असं उघडपणे धादांत खोटं बोलत सुटतात। हाच इतिहास अनेक जण आपल्या माथ्यावर मारतात। आपल्यातले काही जण यावर अंधपणाने विश्वास ठेवतात आणि मग अशाच खोट्या गोष्टी इतिहास बनून जातात। तेव्हा मित्रांनो, कुठलीही अशी गोष्ट जर तुमच्या समोर आली तर त्याची शहानिशा करून ही खरंच सत्यता आहे का हे थोडंसं तपासून घेत चला, म्हणजे या पुरोगामित्वांचा ढोंगीपणा आणि खोटारडेपणा आपल्याला लगेच लक्षात येईल। असे अनेक धादांत खोटे छत्री तुकार इतिहासकार शरद पवार यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये निर्माण करून मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास नासवण्याचं पाप सुद्धा केलेलं आहे। वेळोवेळी हा खोटारडेपणा बाहेर यावा आणि या तथाकथित पुरोगाम्यांचा बुरखा असाच वेळोवेळी टराटरा फाडला जावा, यासाठीच आपल्यातले काही सतर्क, सावध आणि जागरूक हिंदू काम करत आहेत। त्यांना आमच्या शुभेच्छा। त्याचप्रमाणे पुन्हा सर्वांना आवाहन देखील आहे की कुठल्याही अशा धादांत खोट्या इतिहासावर अजिबातच विश्वास ठेवू नका। ज्याप्रमाणे फातिमा शेख हिच्याबद्दल धादांत खोटं पसरवण्यात आलं, तसंच एक आणखी खोटं आपल्या समाजामध्ये पसरवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे प्रभू श्रीरामांनी मा सीतेचा परित्याग केलेला होता। मात्र वाल्मिकी रामायणामध्ये याचा कुठेही उल्लेख नाहीये। वाल्मिकी रामायण हे युद्धकांडानंतर संपतं। उत्तरकांडामधल्या ज्या कोणत्या कथा निर्माण करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या कपोलकल्पित आहेत आणि याचा पर्दाफाश आपण लवकरच हिंदू प्रपंच या आपल्या प्रपंच परिवाराच्या दुसऱ्या YouTube चॅनल वरून करणार आहोतच। तत्पूर्वी हिंदू प्रपंच या YouTube चॅनल वरून सादर केलं गेलेलं प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। लिंकला क्लिक करा, प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका। पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन ऐकवा, म्हणजे खोटा इतिहास पसरविला जाणार नाही। हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या YouTube चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणासकटच हिंदू धर्मशास्त्र, नीती, संस्कार आणि नीती यांवरचे आमचे सर्व व्हिडिओज
लवकरात लवकर सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.